विधी इकडे इकडे फायर पान खाणार का तुम्ही? फायर बन हा नाही. नाही खाल्लंय? 2 फायर पान द्या. काय असतं फायर बन? फायर पान नाही खाल्लं तुम्ही? अहो काय असतं ते पानाला आग लावतात त्यांनी तोंडात कोंबतात ते भारी मजा येते खायला. ऐक ना, मला ना भूक नाहीये, तूच खा, मला नको. अहो काय बोलताय तुम्ही? भारी असतं खरंच, एकदा खाऊन बघा. हा ऐक ना तेज प्रताप, खरंच नको ते. काय घाबरलात का तुम्ही? घाबर नका, एकदा खाऊन बघा, मजा येईल तुम्हाला. हा द्या द्या. हा द्या. मजा आली की नाही? हा एक मिनिट, फोन आलाय महत्वाचा, आलो सर. हा बोला सर. अरे बोला सर, काय बोला सर? पवार, काय चाललंय काय तुमचं? किती वेळाला तुम्हाला फोन करायचे? अहो 14 कॉल केले मी, हा 15वा कॉल आहे माझा. सर ते फोन सायलेंट वर होता माझा. पवार, ठिकाणावर आहात का तुम्ही? घड्याळात वाजले किती? हा, आपली शाळा किती वाजता सुरू होते? नाही सगळं माहिती आहे. काय झालं अचानक मला हे, मी येणारच होतो खरं तर, पण काय झालं. पवार, मी जर का तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुमच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर मग ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही मी निघतोय सर. नाही तुम्ही याच. तुम्ही आलात ना की आता आपण रीतसर बोलूया. हा, मी तुमच्यासाठी आरतीचा ताट तयार ठेवतो, तुमची तळी आरती भरतो आता मी. पोचतोय सर थोड्या वेळात. सर असं करू नका सर, ऐका सर माझं. नॉनसेन्स. हॅलो सर, ऐकता सर? काय लपवतोस तू? कोणाशी बोलत होतास? हे कापडे सर, कापडे सरांचा फोन आला होता. ते कार्यक्रम कॅन्सल झाला ना, सॉरी म्हणायला फोन केला होता. मला कशाला सॉरी म्हणताय तुम्ही उगाच? तुला नाही सांगायचंय ना? मग मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. ऐका ना, अहो ऐका ऐका, मी देतो पैसे. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अहो तुम्ही असं कसलं फार पण दिलाय, ते चिडलं ना माझ्यावर. अरे तू हे या मसा, बैलगाडी चालू आपण. या या बसा इथं. इथे हा बसा. कधी बैलगाडी चालवली काय? नाही मग धरा. मी? हा मग अरे धरा हो धरा. धरा. आता म्हणा होर. चला. एवढी मजा आली, एवढी मजा आली. चढ आज भारी होती ना. बरं माहिती का, तू पहिले जेव्हा त्या सायकलवर गेलास ना, मला तर इतकी भीती वाटली होती, इतकी भीती वाटली होती. पण एकदा तू निघालास त्यानंतर असला डॅशिंग दिसत होतास माहितीये. खरंच खूप मजा आली यार. अहो थांबा, तुमचा मोबाईल राहिला होता हातात. थँक्यू. चला मी निघतो. एक मिनिट. निघतो म्हणजे? काम आहेत ना, जावं लागेल मला. काम? कसलं काम? तुझी कामं सकाळी असतात ना, मग आत्ता काय काम आहे तुझं? आहेत रखडलेली काम. एक मिनिट तेज प्रताप, हे आता तर मला कळलंच पाहिजे. तेज प्रताप काय काम आहे तुझं? कुठे आहे? जे काही ते खरं खरं सांगा. माझी शपथ घे आणि सांग, तू कुठे चाललायस? अहो काय तुम्ही पण लहान पोरावाने वागताय. खरं खरं काय सांगायचं, लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. पण हे बघा, खरंच सांगतोय तुम्हाला, माईंच्या पक्षाची काम
आईचा फोन. हा आई पावले. हा उचला उचला फोन उचला पटकन उचला. हा बोल आई. हॅलो. हा अगं वैदू, अगं कुठं आहेस तू? हा काही मला काही कळलं नाही, फोन नाही केलास. बरं मला सांग, तू बोललीस का आई साहेबांशी? हा काय म्हणल्या त्या? रागवल्या नाहीत ना तुझ्यावर? आणि बाई तू काही परत बोलली नाहीयेस ना त्यांना? मी निघतो. हा एक मिनिट. कुठे चाललास? मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. थांब, मी येते परत. एकच मिनिट. हॅलो. हा आई, नाही काय झालं, मी तुझ्याकडून निघाले ना, इथे येईपर्यंत आजी पोकळगावसाठी निघाल्या होत्या. अगं त्या दर्शनासाठी गेल्या होत्या. मला त्यांची माफीच मागता नाही आली. अरे देवा, असं झालं होय. बरं मग आता काय करायचं ठरवलंयस? आता मी आजींचीच वाट बघतेय. ते आली की पहिले मी त्यांची माफी मागणार आहे, त्यांच्याशी बोलून सगळं क्लिअर करणार आहे. हो आई, मला माहिती आहे, मी कळवलं नाही तुला. सॉरी. बघ आई, मी करते तुला. तेज प्रताप. कोलतेचा अपडेट दिला नाही तुम्ही आम्हाला. पक्षश्रेष्ठींबरोबरच्या मुंबईच्या आमच्या मीटिंग नंतर काय झालं? त्या कोलतेनं लोकांशी संपर्क केला का पक्षातल्या? हा नाही, काही डवळाडवळ करण्याचा प्रयत्न करत नाही ना तू माणूस? नाही माहिती, तसं अजून काही दिसत नाही. लक्ष ठेवा त्याच्यावर. दिसतो तसा नाही येतो. निदान आमचं तिकीट फायनल होईपर्यंत तरी सावध राहायला हवं आपल्याला. आणि तो बिल्डर अनेकराव अपक्ष म्हणून उभा राहणार कळलंय आम्हाला. मीटिंग लावा त्याच्याबरोबर, बोलवा त्याला. हा पण कोलतेवर लक्ष ठेवा, सोडू नका त्याला असा जागचा. काय ग, काय चाललंय? हा ते नाही साहेब, काय चाललंय? काय काय चाललंय विचारलं आम्ही. चोरी चालली आहे? नाही मायसाहेब, चोरी नव्हते करत. चोरी नाही करत आहे? मग असं चोरून करण्यासारखं काय काम आहे इकडं? हा मायसाहेब, मला वैदेही वहिनी साहेबांनी सांगितलं ही रूम साफ करायला, म्हणून मग ही पोथी अशीच पडून राहिली तर त्याला धूळ लागल ना, म्हणून कपाटात ठेवत होते. चोरी नव्हते करत. खाली ठेवा ती. वैद्यने सांगितलेलीच कामं करणार का? लायकी आहे का? लायकी आहे आईसाहेबांच्या पोथीला हात लावायची? कोणाला विचारून केलं तू? आणि घर कोणाचं आहे? आमचं आहे ना? काय लावलंय वैदई? घरातली कामं कोण करणार? वाडी बघितली? हा, अख्खी बाग सुकून गेली, वाडीला पाणी नाही घातलेलं. पाण्याची टाकी कधी साफ करणार? घरातली माणसं आजारी पडायला लागली आता. हा, घरातल्या कामात लक्ष नाही. उगाच जा आधी, निघ. एवढं करते आणि लगेच जाते. हा, घर कोणाचं आहे? इथे काम करायचंय का आयुष्यभर स्वतःच्या घरात लंगडं होऊन पडायचंय? निघ. हा गाऊपाना वैदी सारखाच. अच्छा, म्हणजे चूक लक्षात आल्यानंतर ही जगतापाची पोर आईसाहेबांना खुश करायला सगळं करते. पण कर वैदई,
हवे तेवढे प्रयत्न कर, काही हाती लागणार नाही तुझ्या. प्रिया तू वैदेही, अगं काय, कुठे होतीस तू? अगं ते भूक लागली होती ना, म्हणून खायला गेलो होतो आम्ही. आम्ही म्हणजे कोण? मी आणि तेज प्रताप. काय? तेजा तुझ्या सोबत होता? अगं एवढं शॉक व्हायला काय झालं? तू सकाळी बघितलंस ना मला जाताना. नाही, काही नाही अगं, म्हणजे कार्यक्रम कॅन्सल झाला ना, मला वाटलं त्यांनी तुला सोडलं असेल आणि तू गेला असेल कामाला. कामाला म्हणजे हल्ली खूप काम आहेत ना त्याला, मग तो गेला असेल. कॅन्सल झाला होता कार्यक्रम, पण मग मीच म्हटलं की आता आणायचे वेळ आहेच, तर बरेच दिवस झाले मी पण कुठे. एक मिनिट, तुला कसं कळलं कार्यक्रम कॅन्सल झालाय? मला कसं कळलं? कसं कळलं मला? हा, तेजाचा फोन आला होता अगं मला. पण तेज प्रताप पूर्ण वेळ माझ्यासोबतच होता. मी नाही पाहिलं त्याला तुला कॉल करताना. हा, आत्ता 2 मिनिटापूर्वी फोन आला त्याचा. तू येत असशील ना तेव्हा. बघ ना, तेजाशी बोलता बोलता मी फोन तिकडेच ठेवून आलेच. हा. प्रिया तू बोलता बोलता इकडेच ठेवला फोन. मला वाटलं रूम मध्ये आलेच. मला खूप काम आहे, बोलते मी तुझ्याशी. काय सुरू आहे नक्की? गुरुजी आले. अरे तुम्ही खेळ कशाला थांबवला? हा, हरकत नाही, चांगला खेळत होता. हा बरं, कोणाचे किती पॉईंट झालेत? गुरुजी आमचे 22 आणि कल्पेचे फक्त 10. ठीक आहे, हरकत नाही. चला कंटिन्यू करूया. हा, मी शिट्टी वाजवली की सुरू करा. ठीक आहे, चला. पवार, पवार सर. ही वेळ आहे, ही पद्धत आहे तुमची. हा, तुम्हाला जर का यायला लेट होणार असेल तर तुम्ही मला फोन करायचा का मी तुम्हाला? 14 कॉल केलेत मी तुम्हाला आणि त्यातला एकही तुम्ही उचललेला नाहीये. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. 15वा कॉल उचलला, उपकार केले माझ्यावरती. काय बोलला त्यावेळेला? मी लगेच येतो. हे लगेच आहे तुमचं? लगेच आहे का? सर मी निघालोच होतो सर, ते वाटेत सर सायकलचा टायर पंक्चर झाला सर. मग पंक्चरवाला काय बोलला? की सरांचे फोन उचलू नका म्हणून. तुमची फालतू आणि खोटी कारण मी ऐकून घेणार नाही. कायमचा घरी बसवेल मी तुम्हाला. नाही सर, सॉरी सर, परत असं होणार नाही सर. तुमची ड्युटी काय? या मुलींना तुम्हाला ट्रेन करायचंय, यांना जिल्हास्तरीयचा चषक मिळवून द्यायचा आहे की नाही? हो सर. हा, मग ह्या मुली जर का यांची प्रॅक्टिस करणार असतील तर शाळेला तुमचा उपयोग काय? नाही, बस आता मी तुम्हाला लेटर देतो. नाही बस. नाही सर, नको सर, प्लीज सर. मी घेतो सर, प्रॅक्टिस घेतो सर त्यांची. कशी करणार? दांड्या मारून? पवार, मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे. मला प्रयत्न नाही, मला रिझल्ट पाहिजेत, कळतंय? आणि जर मला रिझल्ट मिळाले नाहीत तर मी याच ग्राउंड मध्ये तुम्हाला आठवडाभर अंगठे धरून उभा करेन. नाही सर, सॉरी सर. मी मैदानी खेळ विसरून जा तुम्ही आयुष्यात ना. नाही सॉरी सर, मी प्रॅक्टिस घेतो सर त्यांची. कसून प्रॅक्टिस घेतो सर. हा सर. घरी जायचंय? लेटर काढू? नाही नको सर, खरंच नको सर. सॉरी सर, परत असं होणार नाही. पवार, कल्पे तुमच्या गुरुजींची तर भुर्जी बनवली सुखात्म सरांनी. हे काय जास्त दिवस टिकणार नाही. आपण आपली प्रॅक्टिस करूयात. आपण काय बघत बसलोय? मला रिझल्ट हवेत. हो सर. कळलं? सर नॉनसेन्स. सॉरी सर.
थँक्यू दादा. हा मस्त फालुदा आहे. इधर गप्पू. हा तुला आवडेल बघ. मला तर इथला फालुदा इतका आवडतो का नाही म्हणून सांगते. आपल्याला काय काय घ्यायचं होतं? सुई, बॉल पिको, दोरा, अजून काहीतरी काय माहिती तुला काय. गप्पू अगं काय कसली तंद्री लागली तुला परत? ताई ऐक ना, मला जर एक महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की, ऐकते मी, बोल. मला तेजप्रतापवर डाऊट येतोय. तुझं काय डोकं फिरलं का काय? हळू बोलती. काय बोलतीस आणि तू? मला माहितीये तुला ऐकताना वियर्ड वाटेल, पण ना हे बघ, मला आधी फक्त असं आधीमध्ये संशय येत होता, पण आता मला खूप स्ट्रॉंग डाऊट येतोय. म्हणजे तेजप्रताप ना आधीसारखा वागत नाहीये, काहीतरी वेगळंच असं वियर्ड आणि विचित्र वागतोय तो. विचित्र म्हणजे नक्की काय गप्पू? मला जरा नीट सांगशील का? तो सकाळी कोणीही उठायच्या आधी एकदम टापटीप रेडी होतो आणि रोज कामाला निघून जातो. विचित्र काय म्हणजे? हे बघ, जगातले ना बऱ्यापैकी सगळेच नवरे सकाळी सकाळी कामासाठी जातात, पण ना. मान्य आहे ताई, पण ते काय काम आहे, कुठलं काम आहे, कशाचं काम आहे हे तरी एक्सप्लेन करता आलं पाहिजे ना. म्हणजे मी कधीही विचारलं तरी एकदा विषय टाळतो, नाहीतर डायरेक्ट निघून जातो, नाहीतर ठरलेलं उत्तर देतो. पक्षाचं काम आहे किंवा माईसाहेबांचं काम आहे. आता गप्पू, त्यांचं अख्खं खानदान राजकारणात, मग असेल ना पक्षाचं काहीतरी काम. याचा विचार केला नसेल का मी ताई? आता इलेक्शनची कामं सुरू कुठे झाली आहेत अजून? पक्षाने तिकीट जाहीर केलेलं नाहीये, उमेदवारी जाहीर केलेली नाहीये, साम्राज्यावरही काहीही हालचाल सुरू नाहीये. मग काय सुरू आहे? गप्पू, तू ना जरा जास्त विचार करते. थोडं शांत राहा, ते फालुदा पी. तुला कसं सांगू? ठीक आहे, तुला नाही कन्व्हिन्स होते ना, मी तुला आजचं उदाहरण देते. हा, आज तेजप्रतापला त्याच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं. हा, आम्ही निघालो. हे असं सगळं सुरू आहे गेले कित्येक दिवस. मग मी काय समजू, मला सांग. गप्पू, खरं खरं सांगू का मी तुला? म्हणजे मी ना तेजप्रतापरावांना खूप आधीपासून ओळखते. मला नाही वाटत ते असं काहीतरी वागतील म्हणून. ते खूप प्रामाणिक आणि खरे. तू ना उगाचा संशय घेतलेस, म्हणजे तू संशय घेऊ नकोस. संशय ना नात्यातल्या विश्वासाचा शत्रू असतो, आणि एकदा का तो बळावला का नाही की त्या नात्याला अशी जखम होती का नाही ती परत भरताच येत नाही ग. त्यामुळे तू डोक्यातनं सगळे विचार काढून टाक आणि स्वतःला सांगत राहा की काहीतरी काम असेल त्यांचं. हा, जर आता फालुदा टेस्ट कर. बरं, मला एक सांग, तुमच्यात सगळं नीट सुरू आहे ना ग? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम बिब्लेम नाही ना तुमच्यात? म्हणजे भांडण बिंडण नाही ना आता काही तुमच्यात? काय नीट असेल? आम्ही कुठे नवरा बायको सारखे राहतो. हा आनंद एकाच गोष्टीचा आहे की आमची चांगली दोस्ती आहे, त्या पलीकडे काहीच नाही. काय ग? नाही, नीट आहे ताई, सगळं नीट आहे, ओके. नक्की? धर मग आता पी ते पटपट. चल, आपल्याला अजून बराचसा बाजार घ्यायचा आहे. पटपटावर पटकन निघूया. बरं झालं आलो. नसतो आलं तर त्या सुखात मी कच्चा खाल्ला असता मला. गुरुजी, गुरुजी, गुरुजी. सॉरी गुरुजी. हा, मग ती नको. चला आता प्रॅक्टिस करूया. सुखात मी सर काय म्हणलं ऐकलं ना तुम्ही? बक्षीस आणायचं आपल्याला, त्यासाठी कसून प्रॅक्टिस करायला लागेल की नाही? चला प्रॅक्टिस करूया, चला. हो सर. गुरुजी. हा गुरुजी. गुरुजी, तुम्हीच लेट आलात. आम्ही तर कधीपासून प्रॅक्टिस करतोय. हा, ते मी एका कामात अडकलो होतो म्हणून उशीर झाला. एक मिनिट, तू कोण आहेस? मी लक्ष्मी. लक्ष्मी? अच्छा, हीच का ती चॅम्पियन प्लेअर? हा, हो गुरुजी. चांगलंय चांगलंय. बरी आहेस ना तू आता? नाही म्हणजे आजारी होतीस असं कळलं. खेळू शकशील ना?
ओ गुरुजी, आम्ही कधीचे खेळतोय. माझे एकटीचे 15 पॉइंट झालेत. काय ग? हा गुड गुड. चला आता आपण परत वॉर्मअप करू, 2 टीमा पाडून परत सुरू करू. ठीक आहे, मी शिट्टी वाजवली की सुरू करायचं. ठीक आहे, चला गोल करा. चला थांबा ग, थांबा. ओ गुरुजी, हे काय वॉर्मअप बिमअप? आमच्या ऑलरेडी 3 मॅचेस खेळून झाल्यात. तुम्हीच उशीर आलात. आता सर तुम्ही फक्त माझा गेम बघा. चला ग चला. आमचे 22, तुमचे 10. चला चला. काय चाललंय काय आज? आधी सुखात मी, मग ही पोरगी. हा चला सुरू करा. सोनबाई, नाही साहेब. या घरच्या काही जबाबदाऱ्या आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याचा विसर पडला का काय तुम्हाला? कुठे होते गावभर हुंदडत? कुठे होते? नाही ते माझी ताई आहे ना ती. आज काय ताई? माहेरची कामं काही संपत नाही तुमच्याकडून. सासरच्या घरात सुद्धा काही कामं आहेत. केली का? केली का? पाण्याची टाकी साफ केली? बाग सुकत चालली, अख्खी वाडी सुकली, पाणी दिलं झाडांना? कोण करणार काम? लक्ष कुठं आहे तुमचं? नाही ते मी बघते, मी लगेच चेक करते. जायला सांगितलेलं नाही आम्ही. सांगितलंय का निघाले? आम्हाला सांगा, आईसाहेबांची खोली तुम्हीच साफ करायला सांगितली का राताला? हो, मीच सांगितली होती. वाटलं. एवढा आगाऊपणा तुमच्याशिवाय कोण करणार? सगळ्यात महत्वाचं, आईसाहेबांच्या खोलीत त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही जायचं नाही. परवानगीशिवाय कोणीही नाही. तुम्ही पाठवलं ना? आता केलंच आहे ना हा आगाऊपणा? जा बघा त्या खोलीत सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत की नाही, का इकडे तिकडे झालेलं नाही ना? आईसाहेबांना त्यांच्या वस्तू नाही कोणी हात लावलेला आवडत नाही. तू आज येणार आहेत दर्शनावरून त्या परत? त्या येणार आहेत? ऐका, खूप आनंद झालाय तुम्हाला, पण आम्हाला या घरात शांतता हवी. आईसाहेबांना राग येईल असं काही वागू नका, करू नका, समजलं का? मी बघू का आता? तर निघा की. काय उभे राहिले इकडे? धड काही कामाचे नाही. कबड्डी 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 कबड्डी. आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे. या सगळे या. ओके, आज बस एवढं. छान खेळलात. इम्प्रुव्हमेंट आहे, पण काही गोष्टी अजून वीक आहेत, त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. कळलं का? हे बघा, मी परत एकदा सांगतोय, विनाकारण साखळी तोडायची नाही, घट्ट पकडायचं, मजबूत पकडायचं. हा, कशाला सोडताय तुम्ही लूज? कळलं का? आणि तू घाबरतस कशाला ग? घाबरू नकोस. ठीक आहे, चला आता उद्या. बरं आहे का? उद्या सगळ्यांनी वेळेवर यायचं. हा, आज जरा एका वेगळ्या कामासाठी मला जावं लागलं म्हणून उशीर झाला मला, पण मी उद्या बरोबर 9 वाजता इकडे येणार आणि तुम्ही सुद्धा वेळेवर 9 वाजता इकडे यायचं. कळलं? हो गुरुजी. मला नाही जमणार, मी 10 वाजता येईन. 9 वाजता यायला काय प्रॉब्लेम आहे? 9 म्हणजे 9.
हे बघा मी कशासाठी म्हणतोय, सकाळी प्रॅक्टिस चांगली होते, मूड फ्रेश राहतो म्हणून म्हणतोय ना. ते सगळं मला माहिती आहे, पण मी 10 वाजताच येणार. लक्ष्मी मी तेच विचारतोय ना, 10 वाजता का 9 वाजता का नाही? ते मी तुम्हाला का सांगू? माझं बोलणं झालंय प्रिन्सिपल सरांसोबत, तुम्ही त्यांना जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगतील. माझं काम आहे. लक्ष्मी हे बघ, तू एक चांगली प्लेअर आहेस, पण काही गोष्टी अजून वीक आहेत, त्याच्यावर आपल्याला काम करायचंय आणि त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागेल की नाही? हा, कबड्डी हा डिसिप्लिनचा गेम आहे, हे असं करून नाही चालणार. त्यामुळे सगळ्यांनी 9 म्हणजे 9ला यायचं, कळलं? मला कोणतंही कारण चालणार नाही. आणि लक्षात घ्या, टंगळ मंगळ करून स्पर्धा जिंकता येत नाही. वेळेवर यायचं, 9 म्हणजे 9. आणि जर कोणी वेळेत आलं नाही ना, तर शिक्षा म्हणून मी ग्राउंडवर 10 राऊंड मारायला सांगणार, कळलं का? कोणाचीही गाय केली जाणार नाही, कळलं? हा, कोणाची गाई केली जाणार नाही म्हणे. स्वतः लेट येतात आणि आम्हाला शिकवतात. मी तर उद्या लवकर येतच नसते. चॅलेंज आहे माझं. चादर थोडीशी नीट करते. ठीक आहे, एवढी काही गडबड नाहीये, पण तरी बरं झालं एकदा चेक करून आले. मी ते उगाच आजी चिडल्या असत्या. ठीक आहे. ही साडी तर त्या धोंडी साडीवाल्याला मी बाजूला काढून ठेवायला सांगितली होती. हे बघ धोंडी, मी पैसे देऊनच ही साडी घेऊन जाणार, त्याशिवाय मला साडी नकोही, कळलं? तू एक काम कर, ही साडी पॅक कर आणि बाजूला ठेव. मी सांगून पण ही साडी त्याने दिलीच कशी? एवढी घाई झालेली का त्याला? नाही, आज त्याचा मी समाचारच घेतो. सरस्वतीताई, तुझ्या ह्या साड्या आहेत ना, ह्या सगळ्या इतके ठेवलेले आहेत. हा, तुम्ही बघून घ्या नीट पॅटर्नच्या, बरोबर? ओके. धोंडी, अहो तेजला, काय बोलता? कसं आहात? या या, बसा 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 या. मी इथं बसायला आलेलो नाहीये, मग बाजार उठवायला आलोय. हा माई, आई साहेबांची पोते घेऊन या. माई आजी साहेबांची पोती म्हणजे? जालिंदर, सरकारी कामापेक्षा सोपं काम सांगितले तुम्हाला. आमची शलाका असते तेव्हा करून झालं असतं. माई, जा पटकन आणि आमच्या खोलीत घेऊन या. माई तर जा म्हणलं ना. आणतो. वैदई, हा घेतला मी बोनस पॉइंट. आता खेळ. माई मक्तेदारला मात देणं इतकं सोपं नाही.